Welcome students. To discuss that of the next examples. But before that, yesterday's one example in your book that answer becomes another आणि आपल्या आणि त्यांच्या उत्तरात फरक येतो तेव्हा त्या पद्धतीने जाऊ. तर कालच्या त्या उदाहरणाचं थोडंसं व्हेरिफिकेशन करा. दॅट इज y इक्वल टू x रेस टू x रेस टू x. तर आपण काल बेस थोडासा वेगळा घेतला होता. नाउ टुडे वी कॅन टेक दॅट x इज ओनली द बेस. काल आपण x रेस टू x याला बेस मानलं होतं. दुसऱ्या उदाहरणात त्यांनी त्याला बेस मानले. आता आपण याच्याप्रमाणे पण आन्सर तुमच्या पुस्तकातल्या प्रमाणे मिळवण्यासाठीचा प्रयत्न करू. आणि मग सिमिलर तर देअरफॉर log ऑफ y इक्वल टू log ऑफ x आणि याला बेस मानू. आता फक्त x ना आपण ह्याच्यात बेस मानला होता. दॅट इज ऑल्सो द करेक्ट बट इन युअर बुक दॅट आन्सर बिकम्स 7. आणि मग आता परत बघा दॅट इज इक्वल टू x रेस टू x इनटू दॅट log ऑफ x. दिस इज अवर log ऑफ y. आणि मग आपल्या ह्याच्याप्रमाणे डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x and therefore 1 upon y into dy by dx that is equal to dt by dx of x raised to x into log of x. बघा थोडासा बदल होते बाकी काही नाही विशेष. त्यानंतर that is equal to आपल्या प्रॉडक्ट रूल प्रमाणे x raised to x आहे तसं log of x चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 1 upon x प्लस log of x आहे तसं तर dt by dx of now x raised to x. बरोबर. आणि मग बघा therefore dy by dx equal to y into bracket तेच आहे नेहमीप्रमाणे x raised to x upon x as it is plus that log of x. आणि आता इथं आपण डेरिव्हेटिव्हला चुकू नका कारण त्या ठिकाणी y ची किंमत आहेच आपल्याकडे त्याचा काही अडचण नाही आहे. परंतु याचा डेरिव्हेटिव्ह परत फंक्शन रेस टू फंक्शन आलं म्हणून आपल्याला परत त्याच्यावरती दुसरं नाव देऊन लॉग अप्लाय करून लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचा उपयोग करावा लागेल. आणि मग आपण आता इथे येऊ म्हणजे उलट आपल्याकडे आणखी एक फंक्शन मिळाले. x रेस टू x चा विचारला तरी तीच पद्धत x रेस टू x रेस टू x. फक्त इथं पाया त्यांनी x मानायला सांगितलंय म्हणजे फॉर फ्रॉम युअर बुक आन्सर. आणि मग आता बघूया देअरफॉर परत आता u साठी ना log of u equal to log of x raised to x. चलायचं पटपट. आता एकदा टेक्निकल यूज दॅट वे x into that log of x. परत डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. therefore 1 upon u into du by dx equal to आता डायरेक्ट देऊ x आहे तसा log चा 1 upon x log of x आहे तसा x चा 1. आणि मग आता डायरेक्ट देऊया and therefore du by dx equal to u into असतं u च्या ऐवजी x raised to x इथं राहिले तुमचे 1 plus log x. म्हणजे तसं एवढं काही विशेष त्याच्यात झालेलं नाही आहे. परंतु आपण त्या उत्तराचं थोडंसं विचार करायलाच हवा होता. त्यानंतर आणि आता चालायचं 1 नंबर कडे. and therefore याला वाटल्यास 2 नंबर नाव देऊया मिळवलं आपण. and therefore from 1 dy by dx equal to आता तुमचा डेरिव्हेटिव्ह मिळेल y ची किंमत आता रिप्लेस करू x raised to x raised to x. त्यानंतर हे x raised to x upon that x बघा प्लस दॅट log of x into bracket. आणि आता x raised to x हा डेरिव्हेटिव्ह मिळवलाय तो परत आपण इथं देऊ x raised to x. बघा परत तिथं कंस आहे 1 plus log x. तो कंस पूर्ण बाहेरचा कंस पूर्ण रेक्टँग्युलर ब्रॅकेट पूर्ण झाला. तर काय काय आलं x raised to x into bracket 1 plus log x. तो log of x चा सहगुणक होता हा याचा परत याचे हे लक्षात आलं. आता काहीतरी कॉमन येत आहे शक्य आहे म्हणून घेऊया. आणि मग बघा x raised to x कॉमन येत आहे त्याला आउटसाइड घेऊया x raised to x. त्यानंतर परत x raised to x आणि मग कंसात आलं तुमचं 1 upon x प्लस इथले कॉमन आले तर आता बघा log of x into bracket 1 plus log x. तो कंस पूर्ण बाहेरचा कंस पूर्ण. तर असं ते आन्सर होता. उलट आपल्याला आणखी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळाली. त्यानंतर तर कालपर्यंत आपण ह्या उदाहरणांचा विचार केला तर थोडंसं
लक्ष ठेवणं गरजेचंच आहे. त्यानंतर बघा आता अगेन अ 10 raised to x raised to x प्लस x raised to 10 बघा अगेन प्लस सगळ्या ठिकाणी आलं तर x raised to 10 raised to x. आणि इथं मात्र आता थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक विचार करायचा. तर सी दॅट मग कुठे बेस किती आहे, कोण फंक्शन रेस टू फंक्शन येत आहे, ह्या गोष्टींचा विचार केला की आपलं काम संपेल. बरोबर. मग आता बघा तर इथं आहे 10 रेस टू x. याचा अर्थ पहिल्या फंक्शन मध्ये आपला बेस हा a आहे, फंक्शन रेस टू फंक्शनचा उपयोग नाही, आपल्याला a रेस टू x ह्या सूत्राचा उपयोग करावा लागेल. त्यानंतर इथं बेस x आहे आणि x रेस टू 10 आपली पॉवर फंक्शन आहे, म्हणजे ही आली तुमची फंक्शन रेस टू फंक्शन. इथं पण बेस x आहे, 10 रेस टू x आहे, इथं पण आलं तुमचं फंक्शन रेस टू फंक्शन. याचा अर्थ पहिल्या ह्यालाच आपण फक्त नियमांचा उपयोग करायचा आपल्या डेरिव्हेटिव्हच्या, आणि बाकीच्या दोघांना मात्र लॉज ऑफ लॉगरिथमचाच उपयोग करावा लागेल, कारण बेस तुमचा फंक्शन आहे. बरोबर. आणि मग एकेकाला नाव देऊ म्हणजे आणखी क्लिअर होईल. तर u इक्वल टू से 10 रेस टू x रेस टू x, v इक्वल टू x रेस टू 10 आणि ओमेगा इक्वल टू x रेस टू 10 रेस टू x. झालं जे क्लिअर करू. and therefore by our addition rule dy by dx equal to du by dx plus dv by dx plus d omega by dx. कारण आपण काल पाहिलं त्या ठिकाणी की बेरजेसाठी किंवा वजाबाकीसाठी फंक्शन आली म्हणून लगेच लॉग अप्लाय करणे नाही. तर सी दॅट फक्त गुणाकार भागाकार आणि फंक्शन रेस टू फंक्शन यांनाच ते लॉग अप्लाय करायचे. आणि आता एकेकाचा विचार करू. आणि मग u इक्वल टू 10 रेस टू x रेस टू x and therefore du by dx equal to आता आपल्या नियमाप्रमाणे मग a रेस टू x चा व्हॅल्यू कसा असतो, a रेस टू j असेल ते, आणि परत log ऑफ a म्हणजे log ऑफ 10 आणि जे होतं त्या बेसचा त्याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज x रेस टू x. झालं. आणि आता इथं आपण थोडंसं फ्री झालो आहे, तर दोन आले, पण इथं मात्र आपल्याला फंक्शन रेस टू फंक्शन आलं. परत त्याला काहीतरी नाव देऊ. समजा त्याला नाव देऊ यस. बघा आता यस इक्वल आताच डेरिव्हेटिव्ह मिळवलाच आहे, परंतु परत मिळवावा लागेल ना, एकेकाचा पूर्ण करायचा. यस इक्वल टू एक्स रेस टू यस, फंक्शन रेस टू फंक्शन आहे. लॉग ऑफ यस इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स, पटपट चालायचं आता, इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. झालं. डिफरन्शिएट बोथ साइड्स 1 upon s into log of s. एक मिनिट 1 upon s into ds by dx. जसं dy by dx तसं ds by dx इक्वल टू x into 1 upon x plus log of x into 1. तो डेरिव्हेटिव्ह नाही बदलणार, आताच आपण मिळवला होता बघा. and therefore ds by dx इक्वल टू x raised to x. लगेच आलो मी इथं, s ची किंमत इकडे आली, इथं 1 आले log of x, म्हणजे x raised to x चा व्हॅल्यू किती आला, x raised to x into bracket 1 plus log x. आणि मग इथं आपल्या u चा डेरिव्हेटिव्ह पूर्ण होतोय, इथं देऊ त्याला. आणि मग बघा काय झालं ते. and therefore du by dx equal to, आता त्याला नाव द्यायचं म्हणजे कन्फ्युजन नाही होत, 10 raised to x raised to x. बघा त्यानंतर log of 10 आणि आता डेरिव्हेटिव्ह मिळवलेला इथं द्या, सगळं इंटू आहे हा, x raised to x into bracket 1 plus log x, त्याला नाव द्यायचं 2 नंबर. आला. त्यानंतर परत बघा आता या ठिकाणी विचार करायचा. आता x raised to 10 आहे, मग लगेच फी नाव दिलंय आपण त्याला, फी इक्वल टू x raised to 10. याचा अर्थ बेस आला हा, पॉवर आली एवढी. बघा आता and therefore log of v equal to, see that log of v equal to log of x raised to 10. therefore पटपट चालायचं, log of v equal to x raised to 10 into log of x. आलं. तर डायरेक्ट म्हणायचं therefore 1 upon v into dv by dx equal to x raised to 10 आहे, तसंच log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, त्यानंतर log of x आहे तसा, तर x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह 10 टाइम्स x raised to 9. बघा असं आलं. therefore
dv by dx इक्वल टू p इंटू ब्रॅकेट x रेस टू 10 अपॉन x, लगेच स्वरूप द्या x रेस टू 9 प्लस इथं किती आले 10 टाइम्स x रेस टू 9 इंटू लॉग ऑफ x. आला तर स्वरूप देण्याचा प्रयत्न करायचा dv by dx इक्वल टू आणि मग आता v ची किंमत टाकू x रेस टू 10 हे x रेस टू 9 कॉमन आले त्याला पण आउटसाइड घेऊ आणि शिल्लक राहिलं 1 प्लस 10 टाइम्स लॉग ऑफ x. वेल तर असा हा dv by dx आला. बघा कसा डेरिव्हेटिव्ह आला x रेस टू 10 इंटू x रेस टू 9 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 10 टाइम्स लॉग ऑफ x, याला नाव देऊ तर म्हणजे इथं पॉवर्स नुसार चेंज होत आहे. इथं x रेस टू 10 आलं म्हणून तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 10 टाइम्स x रेस टू 9 आला. त्यानंतर आता राहिले एक फंक्शन, त्याचा पण असाच मिळवायचा. म्हणजे बघा आपली किती प्रॅक्टिस होते. पाठीमागच्या फंक्शन जर आपल्या क्लिअर असतील तर हे सोपं आहे, फक्त थोडंसं कष्ट तर करायलाच हवा. ओमेगा इक्वल टू परत बेस x आहे, फंक्शन रेस टू फंक्शनचाच उपयोग. मग बेस मानू परत आपला x, पॉवर मानू एवढी and therefore log of omega equal to log of x raised to 10 raised to x. आणि मग इथं फ्री झालो आपण. therefore log of omega equal to 10 raised to x into log of x. परत मगासारखं झालं बघा. and therefore d omega by dx equal to डायरेक्ट चला पहिली फंक्शन आहे तशी log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस log of x आहे तसं तर 10 raised to x म्हणजे आपलं a raised to x सारखाला x raised to 10 वेगळं आणि 10 raised to x वेगळं. ही आहे पॉवर फंक्शन, ही आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर हे लक्षात आलंच पाहिजे आणि येतच इफ यू आर कॉन्सन्ट्रेट वेल. 10 raised to x into 1 upon x log of x into log of 10 आणि एक मिनिटा a raised to 10 raised to x पुढे देतो a raised to x into log of 10 असतं. आता परत याच्यामध्ये आणखी आपल्याकडं डी ओमेगा बाय dx इक्वल टू आलं ना, एवढं काहीतरी शिल्लक राहते. एक मिनिट याचा डेरिव्हेटिव्ह राहिला ना लॉग ऑफ यूचा डायरेक्ट डी ओमेगा बाय dx घेतला आपण, पण त्याचा कसा येते खऱ्या अर्थानं 1 अपॉन ओमेगा टाइम्स दॅट लॉग ऑफ 1 अपॉन ओमेगा इनटू डी ओमेगा बाय dx. हा थोडंसं कन्फ्युजन होत होतं माझं, तर नोट दॅट अँड देअरफॉर डी ओमेगा बाय dx इक्वल टू आता डायरेक्ट ओमेगाची किंमत टाकतो x रेस टू 10 रेस टू x इनटू बघा परत या ठिकाणचे 10 रेस टू x कॉमन घेऊ 10 रेस टू x इनटू ब्रॅकेट 1 अपॉन x प्लस log of 10 into log of x ब्रॅकेट पूर्ण. तर असे हे तिन्ही डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सेपरेटली कलेक्ट करावेच लागतील. म्हणून हे उदाहरण थोडंसं चॅलेंजिंग होतं, तुम्हाला लक्षच ठेवावं लागतं. आणि मग आता एक नंबरचा उपयोग करून सर्वांची बेरीज शेवटी द्या, कारण त्याला खरा मार्क असतो लास्ट आन्सर. and therefore finally dy by dx equal to बघा स्टेप बाय स्टेप 10 raised to x into log of 10 into x raised to x into bracket हे सगळं into प्लस मायनस ऑब्झर्व हे झालं du by dx प्लस आता dv by dx इथं आहे बघा x raised to 10 into x raised to 9 बघा into bracket मग सर्कल 1 plus 10 times log of x 1 plus 10 times log of x plus त्यानंतर x raised to 10 raised to x into 10 raised to x into bracket 1 plus log of 10 well log of 10 into log of x बाहेरचा कंस पूर्ण. तर असं ते आन्सर व्यवस्थितरित्या मिळतंय. नोट दॅट वेल एक्झाम्पल्स दीज आर. त्यानंतर तर असे हे उदाहरण आहेत. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही इंटरेस्ट घ्या, बरोबर उदाहरण तुम्ही सोडवाल, ह्याच्या इतकं इम्पॉर्टन्स नाही. टेक द नेक्स्ट. आता बघा इथं पण मगाच्याच उदाहरणासारखं आहे, पण इथं त्यांनी बेस तो मानला होता. आताच आपण उदाहरण सोडलं ना
एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. मग त्या उदाहरणात त्या आन्सर साठी ते म्हटले हा बेस पाहिजे. आता इथं त्या आन्सर साठी आपण हा बेस मानतोय कोणता एक्स रेस टू एक्स. तेव्हा अर्थ तसा पॉवर फंक्शनचा त्या ठिकाणी पॉलिनॉमियल्स वगैरे आहेच. तर सी दॅट. बघा त्या सेकंड टाइप मधला शेवटचा आता. तर y इक्वल टू बघा tan ऑफ x ब्रॅकेट रेस टू tan ऑफ x आणि परत ब्रॅकेट आहे रेस टू tan ऑफ x. म्हणजे x रेस टू x रेस टू x ते सारखंच आहे. फक्त आता इथं ब्रॅकेट दिल्यामुळे आपण हा पाया किंवा हाच पाया त्या ठिकाणी डायरेक्ट मानू शकता. परंतु मगा ब्रॅकेट नव्हता त्यामुळे ते आपण तसं घेण्याचा प्रयत्न केलता. आणि मग आता करा अप्लाय लॉग. एक मिनिट पुढे एक थोडंसं राहिलं इन्फॉर्मेशन. त्यांनी पर्टिक्युलर ठिकाणी विचारला ना डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल टू पाय बाय 4. कधी कधी असं थोडंसं विचार करायला थोडासा. आणि मग बघा लॉग ऑफ वाय इक्वल टू लॉग ऑफ हा ब्रॅकेट इथं tan ऑफ x रेस टू tan x इथं आणि त्याची पॉवर आहे tan x. झालं. त्यानंतर मग आता परत that is the base, this is the power comes as a multiple. म्हणजे कोण आलं tan of x into log of tan of x ब्रॅकेट रेस टू tan of x. किती छान उदाहरण आहेत बघा हे. that is equal to परत पॉवर आहे tan x ला इकडे आणून म्हणजे झाले tan square x into that log of tan x. आणि हा त्या लॉगचा किंवा लॉगरिथमचा फायदा की जी फंक्शन रेस टू फंक्शन होती ती साध्या गुणाकारामध्ये प्राप्त झाली जेणेकरून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह हा पटकन इझिली मिळवू शकता. आणि मग आता आपल्या प्रथेप्रमाणे डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. therefore 1 upon y into dy by dx that is equal to dd by dx of tan square x into log of tan x. वेल एक्झाम्पल्स झालं. आणि मग आता डेरिव्हेटिव्ह मिळवू नंतर 1 upon y ला तिकडे घेऊ. आता डेरिव्हेटिव्ह बघा dd by dx चा प्रॉडक्ट इज दॅट पहिली फंक्शन आहे तसे log of tan x चा डेरिव्हेटिव्ह log नुसार 1 upon tan x आणि tan x नुसार sec square of x. तर हा झाला log of tan x चा डेरिव्हेटिव्ह. कोण tan square x आहे तसं log नुसार 1 upon tan x नुसार sec square x. परत log of tan x आहे तसं तर tan square चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आता आपल्या कंपोजिशन प्रमाणे tan square आहे म्हणजे 2 tan x आणि परत tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. असा तो डेरिव्हेटिव्ह आला. हे काय आहे 1 upon y. आता मगासारखं चुकू नका. मगा राहिलं होतं ते dy by dx equal to y into ब्रॅकेट. पण थोडंसं सरून देण्याचा प्रयत्न करू. tan x tan square tan x राहिलं बघा tan x into sec square x प्लस त्यानंतर इथं पण काळजीपूर्वक आता हे 2 tan x sec square x इकडे घेऊ 2 times tan x into sec square x into log of tan of x. आता कंस पूर्ण झालं. तर अगोदर असा तो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मिळवायचा आणि मग ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट x इक्वल टू पाय बाय 4 ला तो मिळवता येणार. आणि मग आता आपण y ची किंमत टाकू and therefore dy by dx equal to मग याच्यामध्ये पण काय होतंय बरं sec square x कॉमन येतात ते पण कॉमन घेऊ आणि इथं y ची पण किंमत टाकू. मग ते कसं होतं tan of x बघा ब्रॅकेट रेस टू x परत त्या ब्रॅकेटची पॉवर होती tan x. त्यानंतर ह्या ब्रॅकेट मधून कोण कॉमन येतंय 2 नाही tan x येते आणि sec square x येते त्यांना आपण घेऊ कॉमन tan x into sec square x. आता कंसात काय काय राहिलं बघा tan x into sec square x अलाउड सेट याचा अर्थ 1 प्लस त्यानंतर हे 2 टाइम्स शिल्लक राहिलेत tan x sec square x आपण कॉमन घेतलेत 2 टाइम्स दॅट log of tan x. तर असा हा डेरिव्हेटिव्ह झाला dy by dx हा दॅट इज विथ रिस्पेक्ट टू x. आणि आता पर्टिक्युलर पॉइंटला जाऊ जिथं x तिथं पाय बाय 4 फक्त लिहिताना मात्र व्यवस्थित. and therefore dy by dx at x equal to pi by 4 that is equal to note that बघा कसं म्हणताय tan pi by 4 जिथं x तिथं pi by 4 tan pi by 4 आणि परत ब्रॅकेट tan pi by 4. वेल त्यानंतर इथं परत tan pi by 4
परत आता इथं बदल sec square pi by 4 आणि मग त्या कंसामध्ये परत 1 plus 2 times log of tan of pi by 4 log of tan of pi by 4. तर असं हे किती उदाहरणं अवघडपर्यंत आपण प्रत्येकाचं कलेक्शन करण्याचा प्रयत्न केलाय. हा त्या लॉज ऑफ लॉगरिथमचा उपयोग. आणि मग आता विचार करा थोडासा. मग tan pi by 4 ची किंमत किती असते तुमची 1 बरोबर. मग 1 raised to 1 raised to 1 असंच देतो मी थोडा वेळ इनटू tan of pi by 4 परत आले तुमचे 1. आता इथं बघा आणि इथं sec square आहे sec square of pi by 4 पण cos pi by 4 चा तो रेसिप्रोकल आहे. cos pi by 4 ची व्हॅल्यू असते 1 upon square root of 2 sec pi by 4 ची आली square root of 2 त्याचा स्क्वेअर केला आले तुमचे 2. म्हणजे इथे किती येणार आहे तुमचे 2. प्रत्येक ब्रॅकेट आणि ती व्हॅल्यू त्याची आहे असा त्याचा अर्थ प्लस दॅट 2 टाइम्स log of tan of pi by 4 that is 1. आणि आता हे तुम्हाला माहित पाहिजे. साधा आलं बघा 1 raised to 1 raised to 1 1च आलं 1 into 1 1 आलं 1 into 2 2 आलं 1 plus 2 times इथं मात्र आता बोला. आता बोला म्हणजे तुम्ही नाही समोर log of 1 that is always 0. का 0? कारण anything raised to 0 equal to 1 and therefore log of 1 to any base that is always 0. तर हे लक्षात ठेवायचे बेसिक गोष्टी आपल्याला माहितच असायला पाहिजे. आणि मग शेवटी dy by dx at pi by 4 ची व्हॅल्यू किती क्लिअर आली बघा. and therefore dy by dx at x equal to pi by 4 that is equal to 2 into 1 plus 0 that is 2. तर असं ते आन्सर होतं. तर these are the all types of examples about that of the logarithmic differentiation. तर नवीन एक टेक्निक त्या डेरिव्हेटिव्हचं मिळालं. आपल्याकडे जुनं होतच of that addition subtraction multiplication division composition. आता लॉगरिथम मध्ये आपण आलो झाला. आता जाऊ पुढच्या टाइप कडे थर्ड टाइप फाइंड dy by dx. आता इथं स्पष्टच म्हटलंय हा मग तू का ते बघा फाइंड dy by dx if त्याच्यातलं पहिलं if square root of x plus square root of y equal to square root of a. आता इथं पण बघा म्हणजे what happens that तर असे आहे याचा अर्थ आपण y ला पण x च्या स्वरूपात पूर्णपणे नाही लिहू शकत किंवा x ला पण नाही. याचा अर्थ ते इक्वेशन आहे इट इज अ इम्प्लिसिट फंक्शन बरोबर. कारण इथं तुम्ही म्हणाल लिहिता येते परंतु आपण त्याप्रमाणे दिले त्याच्याप्रमाणे आता विचार करायचा. म्हणजे इथं y बरोबर आपण नाही एक्सप्रेस करू शकत पूर्णपणे म्हणजे. आणि मग आता त्याचा आपण इम्प्लिसिट फंक्शन मिनिंग घेऊया. अबाउट दॅट द इम्प्लिसिट फंक्शन वी नोट दॅट महत्वाचं काय आहे बाकीचे सगळे नियम तुमचे तेच राहणार. फ्रॉम दॅट ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन अप टू दॅट ऑफ द इन्व्हर्स फंक्शन ऑल दॅट रूल्स अबाउट ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कंपोजिशन आणि आत्ताचं लॉगॅरिथमिक बरोबर. आणि मग आता इथं फक्त काय गोष्ट लक्षात ठेवायची असते y च्या पदांना डिफरन्शिएट करताना आपल्या log of y सारखाच विचार करायचा. म्हणजे तिथं काय म्हटलं होतं आपण डिफरन्शिएट द टर्म्स ऑफ y फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू y अँड देन मल्टिप्लाय बाय dy by dx. रूल कंपोजिशनचाच लक्षात आलं बदल नाही आहोत थोडंसं व्हेरिएबलचा तर विचार आपणास करावाच लागेल ना झाला. आणि आता मी इथं वाक्य देणार पण द्यावंच लागेल ना इथं differentiate both sides. आपण तसं म्हटलं होतं treat that function as differential function with respect to x both the sides with respect to x झाला. आणि मग आता काळजी घ्या. काळजी म्हणजे काय लगेच काळजी म्हणजे एवढे काय नाही विशेष त्याच्यामध्ये फक्त लिहिताना थोडं सिस्टमॅटिक. वर्गमुळात x आहे with respect to x आहोत त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे 1 upon 2 times square root of x. बघा कसं आहे ते प्लस त्यानंतर वर्गमुळात y वर्गमुळाचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो 1 upon 2 times जे आहे ते आणि जे होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कंपोजिशन. म्हणून तर y च्या पदांना dy by dx न गुणावंच लागतं कारण आपण कंपोजिशन मध्ये आहोत. झालं विषय संपला. दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 0. नाही तुम्ही म्हणाल 1 upon 2 times square root of म्हटलं तरी काय हरकत नाही. परत बघा आपल्या नियमाप्रमाणे 1 upon 2 times square root of a आणि dy by dx of a.
हा जरी कॉन्स्टंट झाला तरी याचा डेरिव्हेटिव्ह मात्र किती येतो 0. कॉन्स्टंट इंटू 0 दॅट बिकम्स दॅट ऑफ द 0. सगळ्या गोष्टींना रिझन असलंच पाहिजे. तर लॉजिक मध्ये आपण शिकलोच. त्यानंतर आणि मग आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, कलेक्ट द टर्म्स ऑफ dy by dx टू वन साइड. इथं फक्त हे विदाउट dy by dx आहे त्याला राईट हँड साइडला घेऊ. and therefore 1 upon 2 times square root of y in, बघा किती व्यवस्थित येत आहे, dy by dx ही टर्म तिकडे गेली मायनस होणार 1 upon 2 times square root of x. दॅट ऑल. त्यानंतर आणि आपल्याला फक्त dy by dx त्याने विचारले तिथपर्यंत जावंच लागेल. मग त्याच्या अगोदर पुढची स्टेप देऊ, 2चं कॅन्सलेशन आणि मग उत्तर किती छान येते बघा. 1 upon square root of y into dy by dx equal to minus 1 upon square root of x. मग काम संपलं. हे स्वरूप देणं वगैरे हे तुमचं स्किल असतं. तुम्ही किती अचूक देता याच्यावरती तुमचं बुद्धी कौशल्य उपयोगात आणायचं ठरतं. आणि ते वर्गमुळात y इकडे मल्टिपल जातील, हे वजा साइन आहे तसं राहिलं, छेदस्थानचे वर्गमुळात x, त्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो मायनस स्क्वेअर रूट ऑफ y अपॉन x, कारण ते मायनस साइन पूर्णपणे आउटसाइड आहे. तर असा त्या इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळवता येतो. त्यानंतर बघा हा टेक सेकंड एक्स थोडंसं आता इन्क्रीज होणार. एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस वाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ वाय, सगळे नियम तेच, इक्वल टू ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए. झालं. परत आता आपलं ठरलेलं वाक्य डिफरंट आलंच पाहिजे. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. वेल इट इज. बघा आणि मग आता स्टेप देऊ तुमच्या माहितीसाठी परत एकदा देतो. and therefore dt by dx of x into square root of x, बेरीज आहे डायरेक्ट विभाजन आलं, dt by dx of म्हणा म्हणजे आणखी क्लिअर होता. आणि इथं आलं dt by dx of a into square root of a. आलं. आता आपण इथं आहोत. हे काय सांगतं की आपण ह्या पदांचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच घेणार. झालं. आता इथं प्रॉडक्ट आला, यूज दॅट किंवा डायरेक्टली जाऊ आणखी त्याला दुसऱ्या भाषेत कॉल करतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोपा होईल. बघा dt by dx ऑफ बाय पॉवर फंक्शन कसं लिहितो आपण त्याला, x raised to 1 आणि वर्गमुळात x ला x raised to 1 हा, म्हणजे पॉवर फंक्शनच्या भाषेमध्ये ते कसं आलं x raised to 3/2 प्लस लिहिलं dt by dx of y raised to 3/2 that is equal to dt by dx of a into something that is a square root of a constant, डेरिव्हेटिव्ह आला 0. आणि हे कळलं तर ठीक. तुम्ही जर तिथं चुकलात राईट हँड साइडला तर सगळा अर्थ बिघडून जाईल. आणि मग आता काम संपलं. मग x raised to 3/2 चा डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शन प्रमाणे 3/2 टाइम्स x raised to 3/2 minus 1, हे बेरीज वजाबाकी साइडला पेन्सिल न करायच्या, म्हणजे किती राहिलं खात्री करायची, x raised to 1 हा प्लस इथं पण असंच 3/2 टाइम्स y raised to 1 हा, परंतु टर्म होती y, व्हेरिएबल होता y, म्हणून तर मल्टीप्लाय dy by dx that equal to 0. तर असे उत्तर येतात. परत बघा पुढची स्टेप. मग एक तर याला तिकडे घेऊन नंतर कॅन्सल करू 3/2 किंवा आता कॅन्सल केला तरी चालतंय. म्हणजे कॅन्सल करू कारण तो नॉन झिरो आहे, राईट हँड साइड आपली 0 आहे. आणि मग बघा x raised to 1 हाफ प्लस y raised to 1 हाफ into dy by dx equal to 0. मग सारखंच उत्तर आलं बघा. and therefore y times, इथं स्वरूप देणं फार उपयोगीचं आहे. त्याच्यामुळे टेक्निक तुम्ही अवलंबा. उदाहरण आपण पाठ नाही करू शकत परंतु टेक्निक मात्र विसरू शकत नाही. एकदा अवगत झालं की झालं. हे मायनस तिकडे गेले, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. and therefore dy by dx equal to minus x raised to 1 half upon y raised to 1 half. तरी दोन प्रकारे आता एक्सप्रेस करता येतात. मायनस ह्यालाच आपण मगा चालतं बघा ते असंच स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वाय, असं नसेल ऑप्शन सीईटी मध्ये तर असं तरी असणार ना एक्स अपॉन वाय. त्यामुळे हे तरी ऑप्शन असेल, हे तरी असेल, हे तरी असेल. म्हणून तुम्ही उत्तर देताना थोडंसं आपल्या बेसिक नॉलेजचा उपयोगच करा. त्यानंतर तर हे सगळं इंटरेस्टिंग आहे. टेक द इंटरेस्ट, सॉल्व द एक्झाम्पल्स अँड गेट द कॉन्फिडन्स. हे टेक्निक त्या विषयाचं असेल. हा टेक तर बघूया
एक्स रेस टू 3 प्लस एक्स स्क्वेअर वाय असं ते कॉम्बिनेशन असतं, समीकरण असतं एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय रेस टू 3 इक्वल टू 81. तर ते असं काहीतरी समीकरण देतील एक्स आणि वायच्या स्वरूपातलं. आपलं टेक्निक परत तेच, डिफरन्शिएट बोथ द साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, अँड देअरफॉर डिफरन्शिएटच करू म्हणजे तुमच्या मनात परत शंका नाही. डी बाय डी एक्स आता साधा आहे, फक्त काळजी घ्याच. एक्स स्क्वेअर इंटू वाय, तर एक्स वाय स्क्वेअर वाय रेस टू 3 इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 81 म्हणायचं. ते जाऊ दे एखादी स्टेप. परत मग बेरीज आहे, बेरजेला सेपरेशन करूया. जेवढं तुम्ही स्टेप बाय स्टेप जाल तेवढं पाठीमागच्या गोष्टी क्लिअर होत चालतात. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर वाय प्लस दॅट डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय स्क्वेअर प्लस दॅट डी बाय डी एक्स ऑफ वाय रेस टू 3 आणि डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट 81 दॅट इज 0. आणि इथं आलं की आपण किती साध्या उदाहरणामध्ये आलो की जे आपण 11वीत शिकलो होतो ते. अँड देअरफॉर एक्स रेस टू 3 डेरिव्हेटिव्ह आला 3x स्क्वेअर प्लस, आता इथं थोडंसं लक्ष ठेवायचं. मग कंस टाकू किंवा काय गरज नाही, कारण बेरजेचं साइन येणार. एक्स स्क्वेअर आहे तसं वायचा डेरिव्हेटिव्ह आला dy बाय dx. बघा किती व्यवस्थित. पण जरी आपण कॉम्पोजिशनने विचार केला तर वायचा वाय रेस टू 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 1 आणि परत कॉम्पोजिशननं काय गुणतो आपण dy बाय dx. म्हणजे अर्थ बदलत नाही. लक्षात आलं. त्यानंतर एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx प्लस वाय आहे तसं तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कंस टाकू दॅट इज 2x. तर हे स्वरूप देताना डेरिव्हेटिव्ह घेताना काळजी घ्या, बाकी काय नाही त्याच्यामध्ये. प्लस परत गुणाकार आहे, परत आणखी दोन पद येणार. पहिली फंक्शन आहे तशी वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2 टाइम्स वाय, परंतु वाय मध्ये होतं म्हणून dy बाय dx प्लस. परत आता वाय स्क्वेअर आहे तसं तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला तुमचा 1. हे काळजीपूर्वक बघायचं म्हणजे बरोबर मिळतं. तर बघा परत एक्स वाय स्क्वेअर झाला 2y इंटू dy बाय dx. वाय स्क्वेअर आहे तसं एक्स आला 1 कारण प्रॉडक्ट होता. आणि शेवटी आहे डी बाय dx ऑफ y रेस टू 3. y रेस टू 3 चा आला 3y स्क्वेअर, परंतु x नव्हतं तिथं y व्हेरिएबल होता म्हणून तर कंपोजिशन आलं dy बाय dx. तर हे डेरिव्हेटिव्हचं काम संपलं. आता इथून पुढे तुम्ही ऍडजस्टमेंट कसे करता, आपल्या उद्देशाप्रत कसे जाता हे बघा. आता मी थोडंसं होतं, आता इथं पण काही कॉम्प्लिकेशन नाही, फक्त आता टेक्निक काय असणार, dy बाय dx च्या टर्म एकत्र करायच्या, ज्या फ्री फ्रॉम dy बाय dx आहेत त्यांना राईट हँड साईडला घेऊन जायचं. मग थोडंसं विचार करायचा. बघा ही एक टर्म dy बाय dx ची आहे, ही दुसरी आहे आणि ही तिसरी आहे. बाकीच्या तिन्ही टर्म मध्ये dy बाय dx हे पद नाही, याचा अर्थ त्यांना राईट हँड साईडला घेऊन जाणं योग्य. आणि मग आता बघा कसं होतंय. Therefore पहिलं पद घ्या dy बाय dx रिलेटेड x स्क्वेअर इंटू dy बाय dx प्लस प्लस साइन आहे सगळीकडे. त्यानंतर 2x टाइम्स y, इथं मी त्याला थोडंसं व्यवस्थित कॉल केलं. हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. हे आले dy बाय dx प्लस अजून कोणतं पद आहे dy बाय dx 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू, म्हणजे फ्री फ्रॉम dy बाय dx आहेत, dy बाय dx पासून मुक्त, त्यांना राईट हँड साईडला घेऊन चला, परंतु चेंज देअर साइन. हे तिन्ही टर्म तुमच्या पॉझिटिव्हच आहेत. 3x स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, 2 टाइम्स xy पॉझिटिव्ह आहे, y स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ एकच साइन त्यांना कंबाइनली मायनस केली. मग कोण कोण आलं 3x स्क्वेअर. बघा इथं हे प्लस 2xy किती डेरिव्हेटिव्ह छान येते बघा, प्लस दॅट y स्क्वेअर. आणि मग आता काम संपलं. तर हे सिम्प्लिफाय कसं करतोय ते बघा, स्टेप वाईज ऑब्झर्व करा. आणि देअरफॉर आता dy बाय dx ला कॉमन घेऊ का, आपला उद्देश तो आहे. आणि इथं राहिलं x स्क्वेअर प्लस 2 टाइम्स xy प्लस दॅट 3y स्क्वेअर इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर. आणि आता आपला डेरिव्हेटिव्ह पूर्णपणे उपलब्ध होणार. त्यामुळे अवघड नाही, तुम्ही मनातली भीती काढून टाका, प्रयत्न करा, बरोबर येतं. म्हणजे मायनस साइन आहे तसा 3 कंसच पाहिजे. 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 2xy प्लस दॅट 3y स्क्वेअर. आणि हा झाला तुमचा
त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विच इज द इम्प्लिसिट फंक्शन. मग बघा डेरिव्हेटिव्हचं तत्व कसं आहे ते. y इक्वल टू एक्सप्लिसिटली समजा x स्क्वेअर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा विथ रिस्पेक्ट टू x घेताना फक्त x च्या स्वरूपात येतो. आता आपली इम्प्लिसिट फंक्शन आहे म्हणजे ते समीकरण x आणि y च्या स्वरूपातलं होतं, ते डू नॉट एक्सप्रेस ॲज वन अनदर. डेरिव्हेटिव्ह सुद्धा तसाच आला x आणि y च्या स्वरूपातच. म्हणजे मूळ फंक्शन जशी तसाच डेरिव्हेटिव्ह येतो. म्हणजे एक्सप्लिसिट का इम्प्लिसिट ह्या भाषेमध्ये. चला त्यानंतर अजून वेळ आहे थोडासा. तर असे हे उदाहरण आहेत. आता नोट दॅट वेल यू कॅन गेट दॅट थिंग्स. हा बघा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर सिमिलर प्लस मायनस tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू cot इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ वेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर अशी फंक्शन आहे तेव्हा काही प्रश्न नाही. आपण आपल्या नियमाच्या बाहेर जायचं नाही. कॉन्सन्ट्रेटली गेट दॅट थिंग. आता ही इक्वेशन आहे डायरेक्ट म्हणूया. एक्स आणि वायच्या भाषेतला डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कधी कधी राईट हँड साइड 0 असते, कधी कधी मागासारखं 81 असतं, कधी कधी असे फंक्शन असते. झालं. आणि मग आता लगेच सेपरेशन किंवा मग डी डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस हे द्या. म्हणजे आपल्याला ते सांगतं काय प्रक्रिया अवलंबायची आहे ते. डी डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू डी डी बाय डी एक्स ऑफ cot इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. किती व्यवस्थित मिळतं बघा. देअरफॉर हे देअरफॉर म्हणायचे इथं कारण आता आपण इक्वेशन मध्ये आहोत. आता याचा डेरिव्हेटिव्ह परत गुणाकाराच्या नियमाप्रमाणे एक्स स्क्वेअर आहे तसं वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह परत बघा 2y इंटू dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर आहे तसं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 2x. किती छान. एक्स स्क्वेअर आहे तसं 2y इंटू dy बाय dx बरोबर. वाय स्क्वेअर आहे तसं अर्थ तेच मायनस. आता इथं काळजीपूर्वक काय अडचण आहे. आपण सगळं उदाहरण सोडले. टॅन इनवर्स आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे वर्गमूळ आहे दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि परत डी डी बाय डी एक्स ऑफ दॅट स्क्वेअर. इथं आलं कॉम्पोजिशन बरोबर. बघा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स ची किंमत आहे वर्गमुळात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. वाटल्यास इथं काही विशेष नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर दॅट इज इक्वल झालं. परत बघा परत डी डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स. कॉट इनवर्स काय असतो मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि परत डी डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तसं थोडंसं व्यवस्थित चालायचा म्हणजे आपल्याला ते डेरिव्हेटिव्ह व्यवस्थितरित्या प्राप्त होतील. मग आता अजून डी डी बाय डी एक्स राहिले तर तोपर्यंत जेवढं स्वरूप देण्याचं आहे तेवढं देऊन टाकायचं. इथं काय अडचण नाही. तर 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय आले त्याला डी वाय बाय डी एक्स आहे ना. त्यानंतर इथं 2 टाइम्स एक्स वाय स्क्वेअर आहेत त्याला मात्र डी वाय बाय डी एक्स नाहीत. त्यानंतर हे मायनस 1/चा 1 प्लस ते आहे तसंच लिहायचं वर्ग ब्रॅकेटमध्ये आणि आता त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण वर्गमूळाचा. मग परत बघा 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि परत त्या आतील फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स प्लस ट्वाइस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स असा आला त्या वर्गमूळाचा डेरिव्हेटिव्ह. इथं पण परत मिळेल बघा मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तेच परत फक्त मायनस साइन आलं कारण कॉट इनवर्स होतं. 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ट्वाइस एक्स प्लस ट्वाइस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. तर हे ब्रॅकेट प्रॉडक्ट हे काळजीपूर्वक ऑब्झर्व करावंच लागतं तर ते व्यवस्थितरित्या मिळतं. आलं. त्यानंतर इथं काय बदल नाही. आता फ्री फ्रॉम कोण येतं अजून एक आपलं एक्सपान्शन राहिले 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस 2 टाइम्स एक्स वाय स्क्वेअर. आणि आता इथं बघा मग आता बघा
ह्या दोन अगोदर ह्याला पूर्णपणे गुणायचं आहे, म्हणजे हे दोन आणि हे दोन कॅन्सल झाले. लक्ष ठेवा, मायनस, लक्षात आलं, या दोन एक्स ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं म्हणजे मायनस एक्स अपॉन दोन कॅन्सल झाले आणि असं आहे ते. आता एकच ब्रॅकेट टाकतो आपण, बेरीज आली 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि याला वर्गमूळ आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झालं. आता ह्यानं परत ह्या सर्वांना मल्टिप्लाय करायचं आहे. परत हे दोन कॅन्सल झाले, वजा साइन आहे म्हणजे वजाच येणार. आणि आता बघा इथं काय घडतंय ते, y टाइम्स dy बाय dx, हा भागाकार नाही, हा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून लिहिताना थोडंसं व्यवस्थितपणे चला. आणि बाकीचा काय प्रश्न नाही, हे आहे तसं 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टाइम्स दॅट स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झालं. ही झाली लेफ्ट हँड साईडला. तसंच आता राईट हँड साईडला चालायचं म्हणजे आपल्याला काहीतरी प्राप्त होणार. बघा परत हे दोन कॅन्सल झाले, एक्स राहिला, मायनस साइन आलं, मायनस एक्स अपॉन परत तेच 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दोन कॅन्सल झालते, वर्गमुळात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. किती व्यवस्थित येते बघा. त्यानंतर परत हे मायनस साइन, हे दोन कॅन्सल झाले, अगोदर 2x न गुणलं, एवढा गुणाकार आला. आता 2y इंटू dy बाय dx न गुणायचं आहे, हे तुमचे कॅन्सल झाले, परत साइन येत आहे मायनसच, y टाइम्स dy बाय dx, त्याला छेदस्थानी घेऊच नका कारण तो आपला डेरिव्हेटिव्ह आहे, भागाकार नाही. परत एकदा कन्फर्म करा. आणि आलं परत तेच ब्रॅकेट आहे, मायनस नंतर आपण इथं घेतलंय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि वर्गमुळात तुमचं आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर असं मी डिटेल सगळे डेरिव्हेटिव्ह कलेक्ट घेतल्या आणि मग आता काय काय राहते ते बघा. सीधे थोडंसं निरीक्षण करा. तर हे टॅन इनव्हर्स कॉट इनव्हर्स डायरेक्ट इकडे घेतले असते तरी ते आलं असतं, पण तुम्ही प्रत्येक डेरिव्हेटिव्ह मिळावा म्हणून ते प्रयत्न केला. आणि मग बघा हा ही टर्म सारखी दोन्ही साईडला समान साइन आहेत, एक LHS ला एक RHS ला कॅन्सल झालं, ही पण साइन तेच, हे पण साइन तेच, टर्म पण त्याच कॅन्सल झाले. प्रश्न किती साधा तयार. 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय इंटू dy बाय dx प्लस दॅट 2 टाइम्स एक्स वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आणि किती साधा आलं बघा. परत हे दोन कॅन्सल करू. तुम्ही जेवढं स्वरूप व्यवस्थित देणार तेवढं लक्ष तुमचं कॉन्सन्ट्रेट होणार, तेवढा फायदा तुम्हाला होणार. एक्स वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आणि मग आता dy बाय dx मिळेल. परत चुकू नका, एक्स स्क्वेअर वाय स्टेप जाऊ द्या, dy बाय dx इक्वल टू मायनस एक्स वाय स्क्वेअर. अँड देअरफॉर बघा शेवटी आन्सर काय येत आहे, dy बाय dx इक्वल टू मायनस एक्स वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय. आणि मग शिल्लक राहणार कोण बरं, याच्यातला एक एक्स इथं शिल्लक राहतोय, याच्यातला वाय इथे शिल्लक राहणार. आणि आन्सर बघा किती छान, दॅट इज मायनस वाय अपॉन एक्स. आणि मग शेवटी म्हणा therefore dy by dx equal to minus y upon x. तर these are the examples on that inverse function, implicit function. अजून त्याच्यातले 2-3 राहिलेत, पण ते उद्या बघू, आज जास्त नको. तर असे हे डेरिव्हेटिव्हचा प्रयत्न तुम्ही करा.